ऑनलाईन बातमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा। ही जमीन जी आहे ही आपल्या वडिलांची जमीन होती। वडिलांची जमीन ती माझ्या नावावर करायची होती। ती प्रांताकडे गेली होती सेल परमिशनसाठी, तर त्यांच्याकडे आले ते आपला पंचनामा करण्यासाठी। तर पंचनामाची 50,000 मागणी केली माझ्यावर। ओके, हां, मित्रा बोललो जमीन बरं घरचीच आहे, वडिलांची नाव आहे ती माझ्या नावावर करायची। शासनाने तर फ्री केलं आहे। हां हां, लगेच तर बरं मी कसं एवढं देऊ शकतो? मी देऊ शकत नाही एवढे पैसे। आणि नंतर नाही बोलतो पैसे द्यायला लागतील, तर 20,000 रुपये बरोबर देऊ शकतो मी। नंतर मी अँटी करप्शन यांना आधीच कळवला होता। ओके, पण असंच आहे आणि हा माणूस रायगडला, हां रायगड अलिबागला हा माणूस प्रत्येकाला त्रास देतोय, प्रत्येकाला आणि प्रत्येकाची याच्यावर तक्रार, पण तक्रार कोण सध्या समोर कोणी येत नाही। असं आहे आता। नंतर मग पुन्हा काल अँटी करप्शनशी संपर्क करून तर यांना आज सकाळी ते बोललं किती पैसे पाहिजे, तो 20,000 पाहिजे। तो 20,000 मी देऊ शकत नाही, 10,000 देईन पैसे बरे मी। मग 10,000 दिले आणि त्यांनी डायरेक्ट स्वीकारले। हो, त्यांनी दुसऱ्या मित्राला सांगितले कोण होता आतमध्ये, त्याच्याकडे पैसे दिले मी, त्यांच्याकडे पैसे द्या। त्याला पण आरोपी बनवले। हां, ते सर्व ते पावडर हां ते आरोपी त्यानं केलं आहे। 6 महिन्यापूर्वी कलेक्टरने सस्पेंड केला होता। 6 महिने, बरेच वर्ष। हां, तेव्हा त्या याच्या विरुद्ध भरपूर तक्रार आहेत। असं आहे का, तो बिल्डरचा लगेच नोंदणी करतो? हां, बिल्डरच्या नोंदणी करतो आणि शेतकऱ्यांच्या नोंदणी करत नाही। आणि पनवेल तालुक्यात आपले शेतकरी कसे आहेत का सहजासहजी पोलिसांच्या भानगडीत पडत नाही अजिबात। त्याला एवढा ते मोठेपणा आला आहे काय, मी या जागेवर निलंबित झालेला असताना 2-3 वर्षापूर्वी पुन्हा त्याच जागेवर तो आला तिथे, आणि तो समजतो माझा कोण वाकडा करू शकत नाही। अतिशय शेतकऱ्यांची एकदम पिळवणूक करतो। साध्या कामासाठी 1000 ना 500 रुपयाला काय तो हात घालतच नाही। 20,000, 50,000, लाखाच्या त्या गोष्टी असतात। हो, आमची मागणी आहे त्याची संपत्तीची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा 9321997413।